जेव्हा रिझल्ट आला तेव्हा रँक खूप खाली आली होती. क्योंकि पेपर कितना भी इजी हो, बच्चों का स्ट्रेस लेवल तो रहता है एट द टाइम ऑफ एग्जाम. परंतु जनरली उशिरा जर पेपर दिल्या गेला काही कारणास्तव तर तेवढ्या वेळ जास्त द्यावा, पण त्या मुलांना सरसकट गुण दिले तर असे मुले वरती जातात. देखिए, एक जगह चोरी पकड़ी गई है, बाकी में नहीं पकड़ी गई है. हरियाणामधील 6 सेंटर्सवरती काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उशिरा दिल्या गेल्या आणि त्याची भरपाई म्हणून या विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले गेले असा आरोप होतोय बिहारमध्ये. तर आमची मागणी अशी की रिनेट व्हावी. पण ज्यांना पेपर आधी मिळाला असेल त्यांची OMR सीट तर ओकेच असणार ना, त्यांचे क्वेश्चन आन्सर बरोबर झाले असणार ना. त्यामुळे परत जरी पेपर रिचेक केले तरी त्यांना मार्क मिळणारच आहेत, का तर त्यांना ऑलरेडी पेपर मिळाला. पेपर फुटीचं ग्रहण नीट सारख्या केंद्रीय स्तरावरती घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला देखील लागल्याचा आरोप होतोय. नीट ही परीक्षा ज्या संस्थेकडून घेतली जाते या संस्थेकडून जरी हे आरोप फेटाळण्यात आले असले तरी देशभरातील लाखो पालक ही परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी अशी मागणी करतायत. आम्ही पुण्यातील झा क्लासेसमध्ये आहोत. आमच्यासोबत या झा क्लासेसचे संचालक देव झा आहेत, काही विद्यार्थी आहेत, काही पालक आहेत. सुरुवात अर्थातच विद्यार्थ्यापासून करूयात. तुझं नाव सांग, जेव्हा तू परीक्षा दिली होती तेव्हा तुला काय अपेक्षित होतं आणि आता रिझल्ट लागल्यानंतर काय वाटतंय? माझं नाव विनीत व्यवहारे आहे. मी 2 वर्ष झाले या परीक्षेचा प्रयत्न करत होतो. ज्या दिवशी परीक्षा दिली त्या दिवशी वाटलं की चांगला गेला आहे पेपर, बट जेव्हा रिझल्ट आला तेव्हा रँक खूप खाली आली होती. तर रँक खूप वाढली आहे लास्ट इयरपेक्षा. कट ऑफ वाढला आहे लास्ट इयरपेक्षा खूप जास्त. जहाँ सर ये बताइए कि इस बार जो इतने सारे मार्क्स मिले हैं तो कितने % में ये कट ऑफ लिस्ट बढ़ी है और उसका परिणाम क्या होगा? बीजे का अगर मैं बात करूं तो लास्ट ईयर 650 फर्स्ट राउंड 646 तक मिल गया था. अभी वो कट ऑफ ऑलमोस्ट 685-690 तक जाएगा. GS विल गो बियॉन्ड 700. तो ये तो पॉसिबल ही नहीं है, क्योंकि पेपर कितना भी इजी हो, बच्चों का स्ट्रेस लेवल तो रहता है एट द टाइम ऑफ एग्ज़ाम. एंड गवर्नमेंट क्लेम कर रही है कि गड़बड़ होने पर हमने एक्स्ट्रा मार्क्स दिया, तो गड़बड़ पुणे में भी हुई है. एंड ऑल सेंटर्स में इक्वली पेपर देने में लेट, पेपर पहले कलेक्ट करना, ये सब कुछ होता है. दैट मीन्स कि कट ऑफ इतना हाई शूट कर ही नहीं सकता. द फिज़िक्स पेपर वॉज ऑल्सो इक्वली टफ. ऐसा नहीं कि वो लास्ट ईयर से बहुत ईजी था कि बच्चे आराम से बना लेंगे. प्लस कट पोर्शन से इतने सारे क्वेश्चंस सोचा ही नहीं जा सकता है. लॉजिक गेट का कोई नामो निशान NCERT बुक में नहीं है. 2 क्वेश्चंस हैं. सिमिलरली सोलार सेल क्वेश्चन आया हुआ है. इट इज़ इम्पॉसिबल टू बिलीव कि इतने एक टफ सिनेरियो में स्ट्रेस के साथ बच्चे इतना हाई मार्क्स ला सकें. और अगर लास्ट इतने ईयर से नहीं ला रहे हैं जबकि वो सिलेबस का पार्ट था, तो इस साल कैसे पॉसिबल है? सर, गडबडी के जो आरोप लग रहे हैं उसके कारण क्या है? जसं की आपण सगळे जाणता की आपल्या देशामध्ये 1 लाख मेडिकलच्या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेता येऊ शकतील अशा जागा आहेत, सीट्स आहेत आणि त्यासाठी परीक्षा देणाऱ्यांची संख्या यावेळी 24 लाख होती. मात्र हरियाणामधील 6 सेंटर्सवरती काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उशिरा दिल्या गेल्या आणि त्याची भरपाई म्हणून या विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले गेले असा आरोप होतोय. बिहारमध्ये जो पेपर फुटला त्याच्याबद्दल तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. या सगळ्या गोष्टी संशय निर्माण करतात. तो सर, ये जो आप कह रहे हैं कि गड़बड़ी हुई है, तो ये तो 2 उदाहरण हुए हरियाणा में और बिहार में. उसके बाद आप कह रहे हैं कि गड़बड़ी हुई है और नीट जो कंडक्ट करते हैं उनका कहना है कि गड़बड़ी नहीं हुई है, सिर्फ वो जो 2 घटनाएं उनकी वो जांच करेंगे. तो आप किस बिना पे कह रही है? हमारे पास बहुत सारे सॉलिड एविडेंसेस हैं. अगर वो क्रॉस चेक करते हैं, उन्हीं का एग्ज़ाम है NTA द्वारा कंडक्टेड JEE मेंस. आप JEE मेंस में बच्चे का रैंक देखिए और नीट में बच्चे का रैंक देखिए. ऐसा कैसे हो सकता है कि 100 परसेंटाइल मिला हुआ बच्चा यहाँ पे 20,000 30,000 में पहुँच जाए? ये तो पॉसिबल ही नहीं है ना. अगर 100 परसेंटाइल मिला हुआ बच्चा JEE मेंस में यहाँ पे 25,000 30,000 में पहुँच रहा है, दैट मीन्स डेफिनेटली एग्जामिनेशन लेवल पे फ्रॉड हुआ है. और ये NTA का ही कंडक्टेड एग्जाम है.
वो भी ऑनलाइन। तो ऑल इंडिया लेवल पे हो गया है? ऑल इंडिया लेवल पे हुआ है। देखिए, एक जगह चोरी पकड़ी गई है, बाकी में नहीं पकड़ी गई है, बट डेफिनेटली चोरी हर जगह हुई है। काही पालक आहेत, हरियाणामध्ये जी काही घटना घडली आहे तर ती खूपच गंभीर आहे, त्याची चौकशी करू असं म्हटलेत, मात्र यामुळं इतर जे काही विद्यार्थी आहेत, तुमचे पाल्य आहेत, तर त्यांच्यावरती अन्याय होतोय असं तुमचं म्हणणं आहे? हरियाणामध्ये नक्की काय घडलं, काय तुम्हाला समजलं? मला जे समजलेलं आहे की त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना काही उशिरा पेपर देण्यात आला आणि त्याच्या बदल्यात त्यांना ग्रेस मार्क देण्यात आले. कुठे 2018ची एक जी केस आहे त्याचा आधार घेऊन ते मार्क देण्यात आलेले आहे. परंतु जनरली उशिरा जर पेपर दिल्या गेला काही कारणास्तव, ज्याला व्हॅलिड रिझन असेल, तर तेवढ्या वेळ जास्त द्यावा. पण त्या मुलांना सरसकट गुण दिले तर असे मुले वरती जातात. हा एक तेवढा एक भाग आहे ज्याला आज पत्रकार परिषदेमध्ये डिनाय केलेला आहे. परंतु ही जी रँक 20,000 वगैरे वाढते आहे आणि कट ऑफ 60 जातो आहे, याचा अर्थ याच्यामध्ये याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी असावं असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये पालक म्हणून मला असं वाटतं की आमच्या मुलांनी जे दिवस रात्र मेहनत करून मार्क कमावलेले आहे, अशा घटनांनी त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो आहे आणि पालक म्हणून आम्हाला त्याची चिंता वाटते. त्यामुळे याची सगळ्या अंगाने सखोल चौकशी व्हावी हे माझं मत आहे. आणखी काही पालक आहेत, तुमची मागणी काय असणार आहे? कारण सगळीच मुलं दिवस रात्र अभ्यास करतात या परीक्षेसाठी. आमची मागणी अशी आहे की रिनीट व्हावी आणि आमच्या मुलांना व्यवस्थित न्याय मिळावा. कारण जेणेकरून आता आमची मुलं अबव 600 असून सुद्धा आमच्या मुलांना GMC किंवा सेमी प्रायव्हेट किंवा काय असं मिळत नाही आहे. तर आमची मागणी अशी आहे की रिनीट व्हावी. रिनीटच्याच आम्ही मागे आहोत. कारण आमच्या मुलांनी जो 2 वर्ष प्रचंड 24/7 अभ्यास केला आहे, तर आम्ही शुअर आहोत की आमची मुलं जर परत बसली तर ते नक्की रँक मिळवू शकतील. आणि त्यावेळेला जर फेअर रिझल्ट लागला तर त्यांना आत्ता मिळालेल्या मार्कांच्या वेळेला त्यांना रँकसुद्धा परफेक्ट येईल. आता माझ्या मुलाला मिळालेल्या ह्याच्यावर त्याला 34,000 रँक आले आणि 650+ मार्क्स आहेत, तर हे फेअर नाहीच आहे. आता परिस्थिती अशी आहे ना की आपल्या देशामध्ये नवीन सरकार हे स्थापन होतं आहे आणि केंद्रीय पातळीवरती ही परीक्षा घेतली जाते आहे. नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणं, त्यानंतर नवीन जे काही आपले आरोग्य विभागाकडून जर ही परीक्षा होत असेल, मनसुख मांडवीय यांच्याकडे हा पदभार होता, नवीन या खात्याचा मंत्री कोण असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही स्पेसिफिक कोणाकडे मागणी करताय अशी? आम्ही PMOला लेटर आजच फॉरवर्ड केलेलं आहे आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जायचं आमचं सोमवारी चाललेलं आहे. तर आम्ही सगळ्या लेवलने, इवन आम्ही डॉक्टर्स असोसिएशनला सुद्धा प्रयत्न करतोय. आमच्याच काही पॅरेंट्स आहेत जे डॉक्टर्स आहेत, तर त्यांनासुद्धा आम्ही रिक्वेस्ट करतोय की तुम्ही तुमच्या साईडने पण ह्याच्यावरती रेज करा. कारण हे फ्युचर डॉक्टर्सच होणार आहेत जे होणार आहेत. आणि ज्या प्रकाराने फ्रॉड करून तुम्ही जर असे डॉक्टर पुढे आणणार असाल तर आपली हेल्थ सिस्टीम आणि पेशंट जे क्रिटिकल, त्यांना तुम्ही कुणाच्या हातामध्ये देताय हा प्रश्न आहे. म्हणजे आपण आज इंडिया फॉरेन ग्लोबल लेवलला इतक्या वरती जायचं बघतो आणि हेल्थ सिस्टीमला जर असं तुम्ही केलं बेसिक लेवलला, तर मग काही अर्थच उरणार नाही आहे या गोष्टीला. आरोग्य किती महत्त्वाचं आहे आपण सगळे जाणतो. त्यासाठी डॉक्टर्स आपण असे निवडतो की जे आपल्याला विश्वासार्ह वाटतात. मात्र जिथून डॉक्टर तयार होतात तर त्या ठिकाणी जर काही गडबड होत असेल, लोकांच्या मनामध्ये जर शंका निर्माण होत असेल, तर अविश्वासाचं वातावरण सर्वच ठिकाणी असू शकतं. बरोबर? तर आमची अशीच मागणी आहे की सखोल चौकशी होऊन आमच्या सगळ्यांना, सगळे जे काय आहेत त्यांना राज्य सरकारकडे काही मागणी केली आहे तुम्ही? म्हणजे अजून तरी राज्य सरकारकडे आम्ही केलेली नाहीये. आता सोमवारपासून आम्ही सगळ्याच ह्याच्यामध्ये लागले. कारण ही घटना इतकी फास्ट घडली आहे. ज्या दिवशी आपल्या देशाचा महत्त्वाचा रिझल्ट होता तेव्हा संध्याकाळी 5 वाजता ह्यांनी रिझल्ट डिक्लेअर केले. म्हणजे सगळ्या मागेच काय स्कॅम चालू आहे हेच आम्हाला कळत नाही आहे. हेही शंकास्पद आहे की ज्या दिवशी आपले लोकसभेचे निकाल लागणार होते त्याच दिवशी हा निकाल लागणार. आणि ऍक्च्युअली ठरली होती तारीख की 14 जून ठरलेली असते. तर 14 जूनच्या ऐवजी त्यांनी घाईघाईने 4 जूनला संध्याकाळी 5 वाजता रिझल्ट लावलेला आहे. तर हे पण सस्पिशियस आहे की ह्याच्या मागे कोणी काही करू शकणार नाही असंही त्यांना वाटतंय. सर, ये नीट का जो एग्ज़ाम है वो इस तरीके से जो अभी संदेह के नज़र से देखा जा रहा है, क्या ये पहली बार है या नीट में गड़बड़ी के आरोप इससे पहले भी लगते रहे हैं? नीट में गड़बड़ी के आरोप पहले लगते रहे हैं, लेकिन इतने बड़े लेवल पे कभी नहीं लगा है. जो इस बार हुआ है वो अनप्रेसिडेंटेडली हाई है और ये सबके सामने भी है. जो कोई भी गवर्नमेंट अथॉरिटी कुछ भी बोल रहा हो, उस बच्चे को पता है कि गड़बड़ी हुई है, क्योंकि अगर उनमें हिम्मत है तो वो रिकंडक्ट करके देख ले.
जिन लोगों को भी टॉप 10,000 20,000 उन रैंक्स आ रहे हैं उनका वापस नीट लेके देख लें। एक लड़का कितने समय तक या अटेम्प्ट कितने होते हैं, और इस तरीके से अगर परीक्षा हो रही है तो ऑब्वियसली उसके फ्यूचर पर बहुत बुरा असर होगा। गांव से लोग 2-2 साल 3-3 साल लगा के रिपीट कर रहे हैं। पुणे में 20-20 हज़ार फीस दे के हॉस्टल में रह के रिपीट कर रहे हैं, घर में खेत गिरवी रख के रिपीट कर रहे हैं। एंड उसके बाद अगर गवर्नमेंट इस तरीके से निकाल लगाती है 580 590 को, तो कहीं पे भी एडमिशन नहीं मिलेगा, तो क्या करेगा बच्चा? इतने आशा के साथ नंदुरबार, लातूर, मलकापुर, यहाँ वहाँ से बच्चे आते हैं, इतना कॉस्टली एजुकेशन सिस्टम को अफोर्ड करने की कोशिश करते हैं कि प्राइवेट क्लासेस में पैसे देके गवर्नमेंट का सीट मिल जाए। अब अगर फ्रॉड किया जाएगा तो 9th-10th लेवल पे ही बच्चों का एजुकेशन पर से विश्वास ही हट जाएगा। अभी सर जो हायरार्की है तो इसकी जो दखल है वो कहाँ पे लेनी चाहिए कि अगर ये रिकंडक्ट करनी है तो क्या उसका प्रोसेस होना चाहिए आपको लगता है? इमीडिएटली गवर्नमेंट ने पूरा बंद करना चाहिए। इमीडिएटली गवर्नमेंट ने आके जो भी उन्होंने सेंटर्स एलोकेट किए, क्योंकि इस बार जो सेंटर्स एलोकेटेड किए हैं वो भी डुबियस हैं, दिल खोल के सेंटर्स एलोकेट किए हैं उन्होंने, क्योंकि ओरिजिनली द एग्जाम शुड बी कंडक्टेड एट APS, KVs, अच्छे गवर्नमेंट स्कूल्स एंड कॉलेजेस लाइक फर्ग्यूसन एंड ऑल। उन्होंने धड़ल्ले से प्राइवेट और इसको दे डाला है, जिसके ऑटोमेटिकली क्वेश्चन मार्क रहता है इन द वे दे आर कंडक्टिंग। जो लोग भी कंडक्ट कर रहे थे, इतना ह्यूज फॉर्म का फीस है, उसके बाद भी जो लोग भी कंडक्ट कर रहे थे उनको कोई भी आइडिया एग्जाम का नहीं था। कई सेंटर्स में 10-10 मिनट तो साइन करने में लगा दिया, पेपर 20-20 मिनट पहले ले लिया है। सो वो हर चीज क्वेश्चन मार्क के घेर में है। आप जो बता रहे हैं वो बहुत ही गंभीर है। तो आपको ये लगता है कि ये ऊपर से ही जो है वो कुछ रैकेट चल रहा है? आप अगर कह रहे हैं कि ये अलाना फलाना जो सेंटर है उसके ऊपर पहले दे दिए या फिर पेपर लीक हुआ है, तो ये जो हम स्टेट लेवल पे जो एग्ज़ाम देखते हैं वहाँ पे कई बार पेपर लीक हो जाता आहे। महाराष्ट्रामध्ये तर MPSCच्या परीक्षांना हे ग्रहण आपण गेली अनेक वर्ष पाहत आहोत। तर आपको ये लगता है कि ये ऊपर से कुछ सेट है ये, या फिर एक जगह पे 2 जगह पे हो गया? नहीं, ऊपर से बहुत ज़्यादा जगह पे हुआ है तभी इतना हाई एस्केलेशन है। पॉसिबल ही नहीं है ना, पॉसिबल ही नहीं है। तो डेफिनेटली एट डिफरेंट पार्ट्स, और महाराष्ट्र में नहीं पूरे इंडिया में ये हुआ है, ये किया गया है, और इसके अगेंस्ट गवर्नमेंट ने स्ट्रिक्ट एक्शन लेनी चाहिए, तभी गवर्नमेंट की क्रेडिबिलिटी बाकी रहेगी। अदरवाइज एजुकेशन इटसेल्फ विल बिकम एक मजाक। तो आपने बताया कि ये मजाक हो जाएगा, इसका असर क्या होगा? यानी अगर कोई लड़का 650 तक उसने रैंक उसकी है और अगर उसके उसका जो चाहिए कॉलेज वो अगर नहीं मिलता है तो क्या असर होगा? जो बाकी जो बच्चे हैं वो तो और पीछे चले जाएंगे। इसका एक ही एंड रिजल्ट होगा कि गरीब बच्चा पढ़ाई अफोर्ड ही नहीं कर सकेगा। अगर उसको ये पता रहेगा कि पहले से क्वेश्चन पेपर मुझे करोड़ों में खरीदने पड़ेंगे, लाखों में खरीदने पड़ेंगे, तो कैसे गांव का बच्चा आगे आएगा, कैसे गरीब बच्चा आगे आएगा? आप ये क्यों नहीं सोच रहे कि OBC SC ST का कट ऑफ 600 पहुंच सकता है, SC का कट ऑफ 600 पहुंच सकता है फ्रॉम 300? हो ही नहीं सकता। तो जो गवर्नमेंट का अपना पोजीशन है कि SC STs OBC सबको एक बराबर का अपॉर्चुनिटी मिलना चाहिए, वो भी नहीं हो पाएगा, पॉसिबल ही नहीं है। OBC का लास्ट इस साल का कट ऑफ लास्ट के ओपन से 20 मार्क्स ज़्यादा है। SC का इस साल का कट ऑफ लास्ट ईयर ओपन के बराबर हो गया। SC का नेचुरल कोर्स में बढ़ ही नहीं सकता है। सबको पता है नहीं बढ़ सकता है सर, सबको पता है। एवरी सिंगल चाइल्ड इज सफरिंग, every single child, every single parent is suffering. Hospital में patients will start suffering. तो ये जो एग्ज़ाम है वो कंडक्ट करने की जो जिम्मेदारी है वो हमारे सेंट्रल गवर्नमेंट के जो हमारा हेल्थ डिपार्टमेंट है, हेल्थ मिनिस्ट्री है, जो मनसुख मांडवीय जो देखते थे, अभी मिनिस्ट्री फॉर्म होनी है, तो उनके डिपार्टमेंट से ही ये होता था सब। NTA एक बॉडी फॉर्म की गवर्नमेंट ने, और उन्होंने ये बोला ऑटोनोमस बॉडी होगी लेकिन वो उस डिपार्टमेंट के अंदर ही काम करती होगी। तो NTA के ऊपर एक रेस्पॉन्सिबिलिटी दी थी कि अच्छे से एग्ज़ाम पूरे इंडिया में कंडक्ट हो। एंड हाल फिलहाल में ये पाया गया, इवन JEE मेंस में काफ़ी गड़बड़ियाँ थी, क्वेश्चन पेपर्स में रॉन्ग आंसर्स आना,
ये करना, डिफरेंट क्वेश्चन पेपर्स के डिफरेंट लेवल्स का होना, बट एटलीस्ट इतने बड़े लेवल पे फ्रॉड जेई मेंस में दिखा तो नहीं है। बट डेफिनेटली एनटीए के ऊपर बहुत सारे क्वेश्चन मार्क्स हैं और उनको ये आंसर करना ही पड़ेगा। ये जो एग्ज़ाम है वो 720 मार्क्स की होती है, तो ये जो ग्रेस मार्क्स उन्होंने दिए हैं तो उसकी वजह से वो कह रहे हैं जो प्रेस कॉन्फ्रेंस में कि उसकी वजह से कुछ स्टूडेंट्स को 718 या 700 वगैरह वगैरह जो मार्क्स मिले हैं, तो ये पॉसिबल है ग्रेस मार्क्स की वजह से ऐसा इतना आगे जाना? पॉसिबल ही नहीं। ग्रेस मार्क का होल कंसेप्ट स्टार्ट्स फ्रॉम कि मैं अगर फेल किया हूँ तो मुझे ग्रेस मार्क देके पास कराते हैं। ग्रेस मार्क इज नेवर अवॉर्डेड फॉर लेट क्वेश्चन गिवन, उसको एक्स्ट्रा टाइम देना चाहिए, वो एग्ज़ाम रिकंडक्ट करना चाहिए। बट आप किसी स्टूडेंट को डायरेक्टली 20,000 रैंक से लाके रैंक 1 लाके एम्स में नहीं डाल दे सकते। इट इज़ नॉट ग्रेस मार्क्स, इट इज़ कम्प्लीट फ्रॉड। तर हरियाणामधल्या 10 परीक्षा केंद्रांवरती 6 परीक्षा केंद्रांवरती विद्यार्थ्यांना नीटचा हा पेपर किंवा प्रश्नपत्रिका उशिरा देण्यात आली आणि त्या बदल्यात त्या मुलांना मार्क्स वाढवून देण्यात आले। साधारणपणे एका मुलाला म्हणजे 100 पासून किती मार्क्स वाढवून देण्यात आले तसे? ॲक्च्युली ते मार्क्स जे आहेत ते व्हेरिएबल आहेत। आजची पत्रकार परिषदसुद्धा आम्ही बघितली, त्याच्यामध्ये एका पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता की हे किती मार्क्स वाढवून दिले, काय रेंज आहे? त्यांनी सांगितलं त्या मुलाचं जे ॲनालिसिस आहे, त्याचा जे हुशारी आहे ते बघून त्यांनी कसा प्रश्न सॉल्व केला त्याप्रमाणे दिलेले, पण शेवटपर्यंत उत्तर नाही आलं। याच्यातच उत्तर दडलेलं आहे की ह्या मुलांना वेगवेगळे भरपूर मार्क दिले गेलेले आहेत आणि हा फक्त 1500 मुलांचा प्रश्न आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन ही रँक एवढी का वाढली आणि कट ऑफ एवढा का वाढला याचा प्रश्न अनुत्तरितच आहे, ज्याचा एक इनडायरेक्ट उत्तर सरांनी दिलेलं आहे। म्हणजे फक्त त्या 6 सेंटरवरच्या मुलांचा प्रश्न नाहीये, ते तर सगळं संशयास्पद आहेच, मात्र इतर सगळ्याच पातळीवरती जी काही रँक्स ज्या वाढलेल्या आहेत। आता तुम्ही पालक आहात, तुमच्या मुलाला किती कोण रँक मिळालेली आहे आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा काय तुम्हाला वाटलं? नाही, मार्क तर ज्यावेळेस OMR सीट आली त्यावेळेस चेक केल्यानंतर जवळजवळ 525 पर्यंत जरा असं वाटलं होते, पण ओरिजिनल मार्क जे आले ते 475 आलेले आहेत। त्यात पण फिजिक्ससाठी काहीतरी ग्रेस मार्क पकडले होते त्यांनी, ते पण नंतर परत त्यांनी काढलेले आहेत। मुद्दा रँक जो आहे तो तर मुद्दा आहेच, कारण तुम्हाला 650च्या माणसाला पण तुम्हाला जर ॲडमिशन मिळणारच नसेल म्हणजे तो काय होणार आहे, तो बॅकलॉग। सपोज एखादा विद्यार्थी आहे तो हुशार आहे आणि त्याने 650 मार्क पाडलेत आणि एकाने अभ्यास न करताच त्याला 700 मार्क पडलेत, म्हणजे जो हुशार विद्यार्थी मे बी तो परत काय करेल, रिपीट करेल, म्हणजे ते कॉम्पिटिशन परत वाढत जाणार। आणि जे खरंच बाबा जे SC ST वाले ज्यांना काही फॅसिलिटी नाही आहे त्यांचं जे कट ऑफ होता तो खूप हाय झालेला आहे, मग त्यांनी एज्युकेशन घ्यायचंच नाही। आणि ज्यांना आता पेपर सपोज मिळाला असेल, पेपर लीक झाले, पटनाचे इथं FIR पण आहे, त्याच्याविषयी काही बोलत नाही आहे NTA। प्लस एक विंडो ओपन केली होती त्यांनी एक ॲडमिशनची, की जे नीटचे फॉर्म भरतो ना आपण, तर फेब्रुवारीमध्ये त्यांचं एक कट ऑफ असतं की फेब्रुवारीपर्यंत तुम्ही सगळं क्लिअर करायचं, पण नंतर 3 लाख लोकांचे ॲडमिशन झाले एका दिवसात परत, मला वाटतं करेक्शन 9-10 एप्रिलला, म्हणजे 3 लाख लोकांचे परत त्यांच्यासाठी रिओपन केलं। मग हे एक प्रश्न आणि उत्तर आहेत, त्याच्याविषयी कोणी काही विचारलेलं नाही आहे। आणि एवढा जर पेपर इझी आहे असं म्हणतो आपण, तर मग सगळ्यालाच मार्क तसे मिळायला पाहिजे होते, मग ठराविक लोकांनाच कसे मिळाले? ग्रेस मार्कचा तर मुद्दा आहे, आजच्या पत्रकार परिषद त्यांनी पूर्ण क्लेरिफिकेशन दिलेलं आहे, पण ज्यांना पेपर आधी मिळाला असेल त्यांची OMR सीट तर ओकेच असणार ना, त्यांचे क्वेश्चन आन्सर बरोबर झाले असणार ना, त्यामुळे परत जरी पेपर रिचेक केले तरी त्यांना मार्क मिळणारच आहेत, का तर त्यांना ऑलरेडी पेपर मिळाला होता। पण ज्यांनी खरंच कष्ट करून 2 वर्ष त्यांनी एफर्ट्स टाकून केलेले आहेत त्यांचा रँक 2 लाख, माझ्या मुलीचा रँक 2,48,000 आहे आणि नीटची मेडिकल फक्त MBBSला 1,09,000 लोक बघत आहेत, 13 लाख एलिजिबल झालेत, बाकीच्या 12 लाखांनी काय करायचं? कधीपासून तयारी करते तुमची मुलगी? माझी मुलगी फाउंडेशनपासून तयारी करते, 8वीपासून। क्लासेस कधीपासून करते, त्यासाठी किती खर्च तुम्हाला करावा लागतो, क्लासेसची फी आणि या गोष्टी? खर्च खूप आहे, तसं आता 11वी-12वी इथले जे टॉप मोस्ट आपण म्हणतो क्लासेस आहेत ते जहा मेडिकलसाठी आम्ही बघू शकतो, पण जे खरंच ज्यांच्याकडे बाबा अफोर्डेबलच नाही आहे, मग त्यांनी एफर्ट्स टाकून तेवढी मार्क मिळाले तर त्यांना माहिती आहे की बाबा माझा हा रँक आला आहे, मला इथं ॲडमिशन मिळेल, पण आता तशी पण परिस्थिती नाही।
तर साधारण ह्याला 5-6 लाख रुपये तर आरामशीर खर्च होतात एका वर्षाला, क्लास आणि बाकी सगळ्या गोष्टी. आणि आमचं असं म्हणणं आहे की जे मध्ये करेक्शन विंडो म्हणून ओपन केली आणि ज्या 3 लाख ॲडमिशन्स झालेल्या आहेत, तर त्या कुठल्या बेसिसवर झाल्या आणि त्याची आम्हाला माहिती मिळावी आणि त्याच्यातले किती जण पुढे आलेले आहेत, ते जर ती जर चौकशी झाली तर आमच्या मुलांची रँक वगैरे पण व्यवस्थित होऊ शकते. नाही, आणि मेन काय आहे की नीटच्या परीक्षेच्या वेळेला जेव्हा आपल्या ॲडमिट कार्ड्स येतात त्यात स्पेसिफिक लिहिलं असतं 2 ते 5-20 परीक्षा आहे, तर तुम्ही 11ला या. म्हणजे तुम्ही ह्या मुलांना, बरं जे सेंटर्स असतात ती 2-2, 2.5 तास लांबच्या ह्याच्यावर असतात, मुलं सकाळपासून जेवून निघालेली पोहोचतात आणि तुम्ही 11 वाजता मुलांना आत बसवतात 3 तास आधी, पण तुमचा पेपर नीटसारखी परीक्षा असून 1 तास उशिरा पोहोचतो, अर्धा तास उशिरा पोहोचतो. हे कुठं लॉजिकमध्येच बसत नाही आहे आमच्या. म्हणजे ह्याचा अर्थ हे डेलिबरेटली पोहोचले का मग? हा पण त्याच्यामागचा आमचा एक मेन प्रश्न आहे. आणि तुम्ही मार्कांना जर तुम्ही कॉम्पन्सेट करत असाल ह्या टाईम बरोबर, तर हे टोटली चूक आहे. नॉट नेसेसरीली मला जे पहिले प्रश्न आहेत ते सोपे आहेत, पूर्ण आले असतील, पण नंतरचे मला प्रश्न वेळ वाढवून देता आली असती. एक्झॅक्टली, वेळ वाढवून द्यायला पाहिजे होती. आणि तुमच्या किती तुम्ही प्रश्न सोडवले ह्याच्यावर तुमची हुशारी कळतच नाही. कित्येक प्रश्न असे असतात 50 प्रश्नाचा आधी असतील तर पहिले 20 प्रश्न हे इझी असतात, नंतरचे अवघड असतात. त्याला 20 आले पण पुढचे 10 येणार आहेत, ह्याला तुम्ही काय गॅरंटी देणार आहात? सो सगळ्याच ह्या त्यांच्या गोष्टीवरतीच आमच्या पुढे इतकं मोठं प्रश्नचिन्ह आहे. पण सफर मात्र आमची मुलं होत आहेत. आमची एकच विनंती, आपण जसं म्हणतो कोर्टात गेल्यावरती की तुम्ही 10 दोषी सोडा पण एका निर्दोषाला फटका बसता कामा नये. इथं ह्या 3-4 लाख लोकांमुळे किंवा NTAच्या चुकीमुळे आमची लाखो मुलं, निर्दोष मुलं पूर्णपणे लटकली की त्यांचं फ्युचरच आता आम्हाला कळत नाही आहे. किती वेळ अभ्यास करायचा तू? मी दिवसाला 10 ते 12 तास. कधीपासून? 11वी पासून. किती वर्ष झाली? 2 वर्ष. आणि ऑलमोस्ट हे सगळ्या मुलांनी 10-11 तास अभ्यास केलेले आहेत आणि फक्त पेपर उशिरामुळे यांना टाईम इक्वल टू मार्क्स मिळालेले आहेत. हे अतिशय चुकीचं आहे, अतिशय. असं जर झालं तर भविष्यात काय गॅरंटी आहे की प्रत्येक सेंटर असं मुद्दाम उशिरा देणार नाही? प्रश्न पैशाचा पालक म्हणून आपण इकडनं तिकडनं जोडणी करून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतो, पण ह्यावर जर सर्वांगीण याची चौकशी झाली नाही तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती आणि शिक्षण क्षेत्रावर जे प्रश्नचिन्ह निर्माण होईल त्याची भरपाई कुठूनही निघणार नाही, असं माझं एक पालक म्हणून मत आहे. तू आपल्या देशाचा भविष्यातला नागरिक आहेस, तुझ्यासारखे हे सगळे मुलं आहेत, काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल तुला? वाईट वाटते. हे ज्यांना असे चीटिंग करून मार्क भेटले. चीटिंग झालंय असं वाटतं तुला? हां, मला वाटते. कारण एवढे जास्त मार्क आहे ना पॉसिबल नाही, कारण डिलिटेड पोर्शनमधूनही खूप क्वेश्चन्स आले होते आणि ऑलमोस्ट 90 लोकांना 720 पडले. परीक्षा द्यायच्या आधी जे परीक्षा घेतात नीट, त्यांच्यावरती विश्वास होता? हो, होता. आता नाही, थोडा कमी झाला. तर विश्वास महत्त्वाचा असतो, विश्वासावरतीच सगळ्या यंत्रणा सुरू असतात आणि हा विश्वास कमी झाला आहे. आणि विश्वास कमी झाला तर काय होतं आपण पाहतो, सगळाच डोलारा जो आहे तो कोसळून पडतो. वैद्यकीय क्षेत्राबद्दल आज फारसं बरं बोललं जावं असं चित्र नाही. आपण पाहतो आहोत काय काय गोष्टी घडत आहेत आणि त्यामधून जर ग्रामीण भागातून किंवा शहरातून कुठूनही मुलं जर 10-10 तास अभ्यास करून या परीक्षेची तयारी करत असतील आणि निकाल लागल्यानंतर जर त्यांना कळत असेल की परीक्षेमध्ये केंद्रीय स्तरावरून जी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये जर घोटाळा झाला आहे तर हा विश्वास नक्कीच डळमळीत होतो आणि अर्थातच त्याचा परिणाम संपूर्ण समाज मनावरती होतो, जो अतिशय घातक आहे. कॅमेरामन राजेश बिडकर, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.